हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस. त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. महाराष्ट्र राज्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांकडून सातत्याने विशेष मोहीम राबवल्या जात असताना कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव गावठाणे ते कोपरगाव तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे धडक कारवाई करत गांजाची जिवंत झाडे जप्त केली आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अंमली पदार्थांच्या अवैध लागवडी विरोधातील ही तालुका पोलिसांची महत्त्वपूर्ण कारवाई मानली जात आहे. कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे सुरेगाव गावठाणातील संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. कारवाई दरम्यान गांजाची जिवंत झाडे आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या झाडांचे वजन केले असता ते तब्बल 22 किलो भरले असून त्यांची अंदाजे किंमत 3,31,500 रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संजय महिपत राजपूत वय 45 राहणार सुरेगाव तालुका कोपरगाव याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान ही गांजाची लागवड नेमकी किती दिवसांपासून सुरू होती, यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच या गांजाची विक्री किंवा तस्करी केली जात होती का, याचा सखोल तपास कोपरगाव तालुका पोलीस करत आहेत. या प्रसंगी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी नागरिकांना आवाहन केले की आपल्या परिसरात कुणी गांजाची शेती करत असेल, गांजाची विक्री करत असेल किंवा अंमली पदार्थांचे सेवन करत असेल तर त्या बाबतची माहिती तात्काळ कोपरगाव तालुका पोलिसांना द्यावी. नागरिकांच्या सहकार्यामुळे अशा अवैध कारवायांवर प्रभावी नियंत्रण मिळवणे शक्य होईल. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल अंबादास वाघ, जयदीप गवारे, राम खारतोडे व इतर पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे. कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव. पोलीस स्टेशनला हजर असताना आज रोजी एक गोपनीय माहिती प्राप्त झाली की सुरेगाव गावठाण तालुका कोपरगाव या ठिकाणी राहणारा संजय महिपत राजपूत नावाचा व्यक्ती त्याने आपल्या घराच्या शेजारी गांजाची काही झाडं लावलेली आहेत आणि अशा पद्धतीची गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर आम्ही त्याची खातरजमा केली आणि ज्यावेळेस आम्हाला त्याचा विश्वास बसला त्यानंतर जो काही पंचनाम्याची प्रोसिजर आहे त्याप्रमाणे सरकारी पंच, माननीय तहसीलदार साहेब आणि इतर बाकीच्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत NDPS गुन्हा दाखल करण्याच्या अनुषंगानं त्याच्या तयारीनिशी आम्ही त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी जाऊन खातरगी केली असता तिथं गांजाची जिवंत झाडं आम्हाला आढळून आली. पंचासमक्ष ती झाडं आम्ही ते ताब्यात घेतली. त्याचं वजन केलं असता 22 किलो 100 ग्रॅम इतक्या वजनाचा गांजा त्या ठिकाणी मिळून आलेला आहे. सविस्तर पंचनामा प्रक्रिया करून सदर जो आरोपी आहे संजय महिपत राजपूत याला ताब्यात घेऊन आणि सदरचा मुद्देमाल ताब्यात घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला आणलेला आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मी आपल्या माध्यमातून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावकऱ्यांना, नागरिकांना विनंती आवाहन करेन की अशा पद्धतीचं कोणी गांजाची शेती करत असेल, गांजाची झाडं लावली असतील किंवा सुका गांजा विकत असतील किंवा कोणी पिणारी लोक असतील तर त्याच्या संदर्भानं निर्धास्तपणे पोलिसांना माहिती द्यावी जेणेकरून आम्हाला त्या लोकांवर कारवाई करणं सोपं जाईल.